नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विविध पदांसाठीची सरळ सेवा पद्धतीने भरती आलेली आहे आणि या भरतीमध्ये बघा क्लार्क असेल, त्याच्यानंतर ड्रायव्हर असेल, अशा अनेक पदांसाठीची ही भरती आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन करायचे आहेत। परीक्षा देखील आपली ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे। या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि या ठिकाणी जी ड्रायव्हर भरती आलेली आहे त्या ड्रायव्हर भरतीची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरायचं नाही। तर बघा, ही सरळ सेवा पद्धतीने भरती आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ही जी काही अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे, बघा अधिकृत वेबसाईट कोणती आहे, APMC ची ही अधिकृत वेबसाईट आहे आणि या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला ऑनलाइन ॲप्लिकेशन करायचे आहेत। पद बघा कोणकोणती आहेत, या तक्त्यामध्ये जातीनिहाय किती जागा उपलब्ध आहेत हे देखील दिलेलं आहे आपल्याला। बघा, कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या 3 जागा आहे आणि तुम्ही कास्ट नुसार त्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे ते पाहू शकता। त्याच्यानंतर शिपाई 7 जागा भरण्यात येणार आहेत, भुईकाटा ऑपरेटर 2 जागा आहे, वीज तंत्री 1 जागा आहे, वाहन चालक 1 जागा आहे। अशा एकूण 14 जागांची भरती कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही भरती करण्यात येणार आहे। त्यासाठी मित्रांनो कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या पात्रता कोणकोणत्या देण्यात आलेल्या आहेत बघा, तुमचं MSCIT झालेलं असलं पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याकडे कोणत्याही विद्यापीठाची डिग्री असली पाहिजे आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचं जे आहे ते 40 शब्द प्रति मिनिट, तुमचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। आणि पेमेंट बघा इथं तुम्हाला किती देण्यात आलेलं आहे, 19,900 ते 63,200 रुपये इतकं तुम्हाला पेमेंट असणार आहे। त्याच्यानंतर शिपाई पदाच्या 7 जागा आहेत, त्याच्यासाठी फक्त 10वी पास असणं आवश्यक आहे। पेमेंट बघा 15,000 ते 47,600 रुपये इतकं पेमेंट आहे। भुईकाटा ऑपरेटर ITI फिटर असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे MSCIT किंवा संगणक कोणताही कोर्स असणं आवश्यक आहे। सॅलरी तुमची 25,500 ते 81,100 रुपये इतकी देण्यात आलेली आहे। वीज तंत्री ITI इलेक्ट्रिशियन तुमचं आवश्यक आहे, MSCIT किंवा समतुल्य कोर्सचे प्रमाणपत्र आवश्यक। सॅलरी इथं तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपये इतकी देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतरचं पुढचं आहे वाहन चालक, बघा 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि 4 चाकी किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना देखील तुमच्याकडे आवश्यक आहे। वाहन चालकांसाठी पेमेंट बघा किती आहे, 19,900 ते 63,200 रुपये इतकं तुम्हाला पेमेंट देण्यात आलेलं आहे। मित्रांनो आलं का लक्षात, कोणकोणती पदं भरली जाणार आहेत, किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे ती, त्याचबरोबर वयोमर्यादा काय म्हटलेलं आहे बघा, 18 वर्ष ते 38 वर्ष राहणार आहे वयोमर्यादा आणि ज्या काही शासनाचे नियम आहेत त्याप्रमाणे त्या राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा देण्यात आलेला आहे। आता आपल्याला अर्ज कधीपासून सादर करायचे आहेत बघा, 19/5/2025 पासून आपल्याला अर्ज सादर करायचा आहे आणि शेवटची तारीख आहे बघा मित्रांनो 2/6/2025 रोजीपर्यंत आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन भरायचे आहे आणि त्याचबरोबर परीक्षा शुल्क देखील आपल्याला 2/6/2025 पर्यंतच भरायचं आहे। आलं का लक्षात, तुमचं जे काही हॉल तिकीट वगैरे जे असणार आहे, जे काही तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ दिलेलं आहे त्या ठिकाणी पुढच्या सूचना तुम्हाला देण्यात येणार आहे। त्यासाठी संकेतस्थळ बघा नीट लक्षात ठेवा मित्रांनो, हे संकेतस्थळ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील याची लिंक दिलेली आहे। परीक्षा शुल्क बघा, राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये, अराखीव प्रवर्गासाठी 700 रुपये इतकी परीक्षा शुल्क असणार आहे आणि या भरतीबाबतच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहे मित्रांनो। कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदांसाठीची 200 मार्कांची परीक्षा होणार आहे। त्याचबरोबर भुईकाटा ऑपरेटर, वीज तंत्री, वाहन चालक या पदांसाठीची 120 मार्काची ऑनलाइन परीक्षा आणि 80 मार्काची त्यांची व्यावसायिक चाचणी होणार आहे। बघा, जोपर्यंत व्यावसायिक चाचणी होणार नाही तोपर्यंत तुमचा निकाल जाहीर केला जाणार नाही असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर तुम्हाला एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला त्याची स्वतंत्र फॉर्म भरायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला परीक्षा शुल्क देखील स्वतंत्रपणे भरावं लागणार आहे, हे लक्षात घ्या।
तुम्हाला सगळ्या सूचना या ऑनलाईन वेबसाईटवरती दिलेल्या आहेत। परीक्षेबाबतच्या ऑनलाईन फॉर्म भरण्याबाबतच्या सर्व सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत। मित्रांनो, ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार आहे त्यावेळेला ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ठेवणं आवश्यक आहे। ती प्रिंटआउट पोस्टानं कृषी उत्पन्न बाजार समितीला पाठवायची नाही। परीक्षा शुल्क तुमचं विना परतावा असणार आहे। परीक्षा शुल्क कोणत्याही सबबीवरती परत दिलं जाणार नाही। तुम्हाला डोमासाईल असेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, एज्युकेशनल क्वालिफिकेशन असतील, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करावं लागणार आहेत। हे सर्व डॉक्युमेंट ठेवायचे आहेत बरोबर। त्याचबरोबर तुमच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचा देखील तुमचा दाखला असणं आवश्यक आहे, तो तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे। मित्रांनो बघा, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितपणे अपलोड करायचे आहेत। सर्व डॉक्युमेंट आपल्या जवळ असणं आवश्यक आहे। तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि अतिशय चांगली सरळ सेवा पद्धतीने भरती आलेली आहे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी। आणि मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे त्यांनी ही जी काही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।